लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या 5व्या टप्प्यातील मतदान येत्या 20 मे रोजी होत आहे। 13 मतदारसंघात 264 उमेदवार निवडणूक रिंगणात असून सर्वत्र उमेदवारांच्या प्रचाराने आता वेग घेतला आहे। ते 13 मतदारसंघ कोणते व प्रत्येक संघात किती उमेदवार आहेत, तसेच पालघर लोकसभेसाठी निवडणूक लढवणारे 10 उमेदवार कोण आहेत व कोणत्या पक्षाचे आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात कोकण व मुंबई विभागातील 13 मतदारसंघात छाननीनंतर 301 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते। त्यातील 37 उमेदवारांनी माघार घेतल्याने आता 13 मतदारसंघात 13 जागांसाठी 264 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। 20 मे रोजी 13 लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे। यातील सर्वाधिक म्हणजे 31 उमेदवार नाशिक मतदारसंघात आहेत, तर सर्वात कमी पालघर व दिंडोरी मतदारसंघात प्रत्येकी 10 उमेदवार रिंगणात आहेत। कोणत्या मतदारसंघात किती उमेदवार आहेत जाणून घेऊया। धुळे 18, दिंडोरी 10, नाशिक 31, पालघर 10, भिवंडी 27, कल्याण 28, ठाणे 24, मुंबई उत्तर 19, मुंबई उत्तर पश्चिम 21, मुंबई उत्तर पूर्व 20, मुंबई उत्तर मध्य 27, मुंबई दक्षिण मध्य 15 आणि मुंबई दक्षिण 14 अशी आहेत। या 13 मतदारसंघामध्ये 20 मे रोजी मतदान होणार आहे। पालघर मतदारसंघात निवडणूक रिंगणात असलेले 10 उमेदवार, त्यांचा पक्ष आणि चिन्ह पुढील प्रमाणे: भरत सामजी वनगा बहुजन समाज पार्टी चिन्ह हत्ती, भारती भरत कांबडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चिन्ह मशाल, डॉक्टर हेमंत विष्णू सवरा भारतीय जनता पार्टी चिन्ह कमळ, राजेश रघुनाथ पाटील बहुजन विकास आघाडी चिन्ह शिट्टी, मोहन बारकू गुहे भारत आदिवासी पार्टी चिन्ह हॉकी आणि बॉल, कॉम्रेड राहुल मेडा मॅक्सिस्ट लेनिस्टिस्ट पार्टी ऑफ इंडिया रेड फ्लॅग चिन्ह बॅट, विजया राजकुमार म्हात्रे वंचित बहुजन आघाडी चिन्ह गॅस सिलेंडर, अमर किसन कवळे अपक्ष चिन्ह बॅटरी टॉर्च, दिनकर दत्तात्रय वाढान अपक्ष चिन्ह विहीर, मीना किशोर भड अपक्ष चिन्ह खाट।